आज काय विशेषचे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDHनं जेवण दरवेळी मजेदार. MDH दम आलू, दाल तडका आणि मशरूम मसाला. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH सदैव तुम्हाला नवे स्वाद देण्यासाठी कटिबद्ध आहे. सोनम वांगचुक यांनी उपोषण अखेर सोडलेलं आहे. केंद्रीय मंत्री JP नड्डा, जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीमध्ये 26व्या दिवशी उपोषण मागे घेतले. तब्येतीची काळजी घेण्याचं मोदींनी आवाहन केलंय. पेपरफुटीवर कठोर कायदा आणणार. आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा करणार. पुढच्या आठवड्यात विधेयक संसदेमध्ये मांडलं जाणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडिओ संदेश. सरकारचं शिष्टमंडळ आज CJP आंदोलकांशी चर्चा करण्याची शक्यता. आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी चर्चेचा प्रस्ताव. तर CJPच्या अटी शर्तींमुळे कोंडी कायम. विद्यार्थी आंदोलनाची धग संपूर्ण देशभर. CJPची आज देशव्यापी निदर्शनं. राजधानी दिल्लीमध्ये मोर्चावेळी पोलिसांनी विद्यार्थ्यांना केलेल्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ एल्गार. महाराष्ट्र काँग्रेसचं आजपासून राज्यभरात बेमुदत आंदोलन. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक. आंदोलनात सहभागी होण्याचं हर्षवर्धन सपकाळ यांचं आवाहन. शिक्षण सचिव विनीत जोशी यांची बदली. विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बदली. विनीत जोशी आता पंचायती राज मंत्रालयाचे सचिव. नरेश पाल गंगवार हे नवे शिक्षण सचिव. मुंबईतील आंदोलनात तरुणीसोबत गैरवर्तन. शिवाजी पार्कमधील संतापजनक व्हिडिओ. रोहित पवारांकडून पोस्ट. पोलीस असेल तर बडतर्फ करून विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा 5वा दिवस. पेपरफुटी विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जमुळे 4 दिवस पाण्यात गेल्यानंतर आज तरी चर्चा होणार का, याकडे लक्ष. नेतृत्वाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचं घोडं अडलं. संयुक्त राष्ट्रवादीचं नेतृत्व कुणाकडे, पेच कायम. विद्यार्थी आंदोलनामुळे चर्चा तात्पुरती खंडित झाल्याची सूत्रांची माहिती. राज्यामध्ये पावसाचा जोर कायम. कोकणामध्ये पावसाचा ऑरेंज, तर पुणे जिल्ह्यासह घाटमाथ्याला रेड अलर्ट. पुढील 3 ते 4 दिवस मुसळधार पाऊस होणार. नाशिकमध्ये गोदावरी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. दुतोंड्या मारुती पाण्याखाली. रामकुंड परिसरातल्या बाजारपेठांमध्ये पुराचं पाणी शिरलं. नाशिकमधील शाळांना आज सुट्टी जाहीर. मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी. मुंबईला पाणी पुरवठा करणारं दुसरं मोठं मोडकसागर धरण भरलं. धरणाच्या 2 दरवाजे उघडलेले आहेत. वाडा तालुक्यातील वैतरणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. नमस्कार, सुप्रभात. आपण पाहताय झी24 तास. मी श्वेता भालेकर परब. आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपण सुरुवातीला पाहणार आहोत. आजच्या लक्षवेधी अशा 3 महत्त्वाच्या बातम्या. पहिली मोठी बातमी आहे सोनम वांगचुक यांच्या उपोषणासंदर्भातील. सोनम वांगचुक यांनी अखेर उपोषण सोडलेलं आहे. केंद्रीय मंत्री JP नड्डा, जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीमध्ये 26व्या दिवशी त्यांनी उपोषण मागे घेतलंय. तर वांगचुक यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर सुद्धा जंतर मंतरवरचं आंदोलन धर्मेंद्र प्रधान यांची राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरूच राहणार आहे, अशी माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे CJPच्या आंदोलनासंदर्भातील. सरकारचं शिष्टमंडळ CJPशी चर्चा करणार आहे. आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी चर्चेचा प्रस्ताव सुद्धा ठेवलेला आहे. CJPच्या अटी आणि शर्तींमुळे कोंडी कायम असून चर्चेनंतर विद्यार्थी आंदोलनावर तोडगा निघणार का, याकडे लक्ष लागले. तर तिसरी लक्षवेधी बातमी आहे पावसासंदर्भातील. राज्यामध्ये पुढील 3 ते 4 दिवस मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. तर नाशिकमध्ये पावसानं थैमान घातलंय. मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आलाय. गंगापूर धरणातून 13,932 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गोदावरी नदीनं धोक्याची पातळी सुद्धा ओलांडली आणि त्यामुळे आसपासच्या गावांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आले आणि त्याचबरोबर शाळांनाही सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे या संदर्भातले अपडेट्स आपण या बातमीपत्रामध्ये जाणून घेणार आहोत. तर या 3 महत्त्वाच्या बातम्या आहेत. पहिली बातमी आहे CJPचं जंतर मंतरवरचं आंदोलन हे सुरूच राहणार आहे. तर दुसरीकडे सोनम वांगचुक यांनी आपलं उपोषण अखेर 26व्या दिवशी मागे घेतलेलं आहे. मात्र विद्यार्थी आंदोलन सुरू राहणार असल्यामुळे त्या संदर्भात काही चर्चा होणार का,
सरकारचं शिष्टमंडळ त्यांच्याशी चर्चा करणार का आणि आंदोलनावर काय नेमका तोडगा काढला जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपले प्रतिनिधी ओम देशमुख. वांगचूक यांनी उपोषण मागे घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर सीजेपीनं मात्र आंदोलन सुरूच ठेवणार असं सांगितलेलं आहे. त्यामुळे त्या संदर्भात ओम यांच्याकडे काय नेमकी अपडेट्स आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचवतील. मुंबईतून स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. संयुक्त राष्ट्रवादीचं नेतृत्व कुणाकडे यामुळे पेच निर्माण झालेला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात नेमक्या काय हालचाली सुरू आहेत ती माहिती स्वप्नील आपल्यापर्यंत पोहोचवतील. तर नाशिकमधून सागर गायकवाड आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. मुसळधार पाऊस नाशिकमध्ये होतोय, गोदावरीला पूर आलेला आहे आणि त्यामुळे काय नेमकी तिथली सध्याची परिस्थिती आहे ती आपल्यापर्यंत पोहोचवतील आपले प्रतिनिधी सागर गायकवाड. तर त्यांच्याकडे आपण जाणार आहोत. सुरुवातीला महत्त्वाची बातमी आहे. सोनम वांगचूक यांनी मध्यरात्रीनंतर आपलं बेमुदत उपोषण अखेर मागे घेतलं. हरियाणामधल्या गुरुग्राम इथल्या मेदांता रुग्णालयात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी उपोषण सोडले. जे.पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांनी मेदांता रुग्णालयामध्ये जाऊन वांगचूक यांची भेट घेतली. यावेळी वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली सुद्धा उपस्थित होत्या. नीट पेपर फुटीवरून धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सोनम वांगचूक यांनी 28 जूनपासून बेमुदत आमरण उपोषण सुरू केलेलं होतं आणि अखेर त्यांनी ते उपोषण मागे घेतले. नमस्कार दोस्तों, आज 26वें दिन मैं आप लोगों को कुछ खास खबर बताना चाहूँगा. अभी रात के लगभग 12:30 बज रहे हैं. अभी थोड़ी देर पहले केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा साहब और जितेंद्र सिंह साहब यहाँ आए थे और लद्दाख के एपेक्स बॉडी के शीर्ष नेतागण भी यहाँ आए थे. और उससे पहले आप लोगों को मालूम है विभिन्न राजनीतिक दलों के लगभग 65 सांसदों ने आकर और हस्ताक्षर देकर हमसे अनशन तोड़ने के लिए कहा और वो संसद में इस मुद्दे पर नीट पेपर्स और परीक्षाओं की प्रणाली पर चर्चा करेंगे ये आश्वासन दिया. और जो सरकार से इस तरफ से मंत्रीगण आए थे उन्होंने भी ये आश्वासन दिया, जिसका कि 2 दिन से हम बहुत ही कड़ा क्या कहेंगे एक तरह का बार्गेन चल रहा था कि मुझे आश्वासन चाहिए और लिखित में चाहिए. और इसमें 2 दिन लगे और मुझे इसलिए अनशन पर 2 दिन और बैठना पड़ा और ज़्यादा भी बैठ जाता तो आखिर में आज उन्होंने लिखकर आश्वासन दिया है. अभी ये डेवलपिंग सिचुएशन भी है, हम लोग कॉल लेंगे कि कैसे करना है. बट मैं एट द सेम टाइम बोलना चाहता हूँ कि हम लोग बहुत खुश है कि सोनम जी ने फाइनली उनका फास्ट तोड़ दिया. दरम्यान वांगचूक यांनी आपलं उपोषण मागे घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना केली. ते काय म्हणालेत आपण पाहूयात. मी सोनमजींना आग्रह करतो की त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपली दिनचर्या सुरू ठेवावी आणि लवकरात लवकर आपलं पूर्वीचं वजन पुन्हा एकदा प्राप्त करावं. मी देवाकडे सोनमजींच्या निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना करतो असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडे. ओम, अखेर सोनमजींनी आपलं उपोषण मागे घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर दुसरीकडे आपल्याला ही सुद्धा माहिती मिळते की जंतर मंतरवर जे विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे ते मात्र सुरूच ठेवलं जाणार आहे. जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आपण मागे हटणार नाही, यावर विद्यार्थी ठाम आहेत, सीजेपी ठाम आहे. सोनम वांगचूक यांनी उपोषण मागे घेताना कोणत्या अटी शर्ती सरकार पुढे मांडलेल्या आहेत का? यावेळी काय नेमकं त्यांचं सरकारसोबत बोलणं झालं काही कळलेलं आहे का? श्वेता, खरं तर आता ज्या पद्धतीनं तुम्ही सांगितलं की आपण सोनम वांगचूक यांचं सुद्धा म्हणणं आता नेमकं बाईटच्या माध्यमातून ऐकलं की आम्हाला लिखित स्वरूपात आश्वासनं जी होती ती देण्यात आली होती आणि ही लिखित स्वरूपात आश्वासनं मिळाली
यामुळे कुठेतरी 2 दिवसांचा उशीर या सगळ्या चर्चेला झाला असं त्यांनी म्हटलं. लिखित स्वरूपातली आश्वासन नेमकी सरकारनं दिलेली आहेत. त्यामुळे सोनम वांगचुक यांनी रात्री खरं तर मध्यरात्री आपलं उपोषण जे आहे ते तोडलं आणि कुठेतरी एक मोठा दिलासा कुठेतरी सरकारला या सगळ्या संदर्भात मिळताना आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर 26 दिवसांहून अधिकचा कालावधी लोटला आणि तेव्हापासनं या सगळ्या गोष्टीला काय म्हणतात जसं तर आंदोलन होतं त्या सगळ्या आंदोलनाला कुठेतरी एक मोठं वळण प्राप्त होताना पाहायला मिळत होतं. खरं तर अनेक महिन्यांपासून हा जो मुद्दा होता त्यावर आता चर्चा सुरू झालेली आहे. मात्र विद्यार्थी काही कळलं गेलं या सगळ्या मुद्द्यावर उपोषण तोडण्यास आणि उपोषण जरी तुटलं असलं तरी आंदोलनापासून मागे हटण्यास तयार नाहीत. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा व्हावा आणि यानंतरच खरं तर या सगळ्या संदर्भात आम्ही आमचं आंदोलन मागे घेऊ अशा प्रकारची भूमिका ही विद्यार्थ्यांकडनं घेण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः काल रात्री एक सेल्फी व्हिडिओ खरं तर समाज माध्यमांवर पोस्ट केला आणि या सगळ्या संदर्भात आपण विद्यार्थ्यांच्या हितासाठी उद्याच्या कॅबिनेटमध्ये म्हणजेच आज जी कॅबिनेट होणार आहे या कॅबिनेटमध्ये मोठा निर्णय घेणार असल्याचं म्हटलं होतं. एक मसुदा खरं तर पंतप्रधानांनी आपल्या सगळ्या संदर्भात आपल्याकडे प्राप्त झाल्याचं म्हटलं आणि एकंदर नीट पेपर फुटीच्या प्रकरणातला जो काही विषय आहे त्यावर कठोर कारवाई होण्यासाठी या मसुद्याच्या माध्यमातून आपल्याला येत्या काळात भविष्य काळात कठोर पावलं उचलायची आहेत आणि तो निर्णय आजच्या कॅबिनेटमध्ये होणार असल्याचं पंतप्रधानांनी या व्हिडिओमधून म्हटलं होतं. त्यामुळे पंतप्रधानांनी केलेलं आवाहन त्यानंतर सोनम वांगचुक यांनी सोडवलेलं उपोषण आणि आजच्या कॅबिनेटमध्ये येणारा संभाव्य निर्णय या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचं नेमकं काय होतंय आणि खऱ्या अर्थानं सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडल्यानंतर जी आग्रही भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली की आम्ही कुठल्याही परिस्थितीत राजीनामा होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाहीत. या सगळ्या क्रायसिसचं कशा पद्धतीनं नियोजन केलं जाते आणि आंदोलनाची खरं तर दिशा आता पुढील काही दिवसांमध्ये कशा प्रकारे पुढे जाते हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरत आहे. श्वेता. अगदी त्यामुळे लिखित स्वरूपातलं आश्वासन जरी दिलं असलं तर त्याची पूर्तता होईपर्यंत विद्यार्थी नेमका काय पवित्रा घेतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे आणि त्यांनी त्या संदर्भात आपली भूमिका सुद्धा सांगितलेली आहे. त्यामुळे आता सरकार या संदर्भात काही तोडगा काढतं का? आजच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संदर्भात काय नेमका विचार विनिमय केला जातो, चर्चा केली जाते, याकडे सर्वांचंच लक्ष असेल. धन्यवाद ओम दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. या पुढच्या बातमीकडे. पेपरफुटी संदर्भात आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा ही केली जाणार आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलंय. पेपरफुटी विरोधात लवकरच कायदा बनवणार आहे असं आश्वासन सुद्धा त्यांनी दिलेलं आहे. सोमवारी पेपरफुटीवर संसदेमध्ये चर्चा करू, गुन्हेगारांना या संदर्भात पकडून तुरुंगामध्ये टाकलेलं आहे असं सुद्धा मोदींनी म्हटलंय. पेपरफुटीनंतर काहीच दिवसांमध्ये परीक्षा झाल्या, निकाल सुद्धा लागला. गेल्या 2.5 महिन्यामध्ये अनेकांवर कारवाई केली असंही मोदींनी सांगितलंय. अनेकांवर कठोर कारवाई केली असंही त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. मैंने आज फास्ट ट्रैक कोर्ट के लिए विभागों को निर्देश दिए थे. आज विभागों ने लगातार मेहनत करके देर रात मुझे मुसद्दा भी दे दिया. फास्ट ट्रैक कोर्ट और कठोर सजा के प्रावधान के साथ का ये मुसद्दा कैबिनेट में चर्चा होगी. कैबिनेट के साथियों के सुझाव के बाद उसका अंतिम रूप दिया जाएगा और सोमवार से संसद का दूसरा सप्ताह शुरू हो रहा है. तब जल्द से जल्द उस बिल को सदन में पारित कराने का प्रयास किया जाएगा. सरकारचं शिष्टमंडळ सीजेपीशी चर्चा करणार आहे. आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी चर्चेचा प्रस्ताव आहे. सीजेपीच्या अटी आणि शर्तींमुळे त्यामुळे कोंडी कायम आहे. विद्यार्थी आंदोलनावर तोडगा निघणार का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. दिल्लीतील द कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया इथे चर्चा होणार असल्याची माहिती मिळते. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असा निर्धार सीजेपीनं व्यक्त केला आहे. Protests will continue until those demands are met, no matter what. So tomorrow the discussion that has been called for, we are very happy that the government has acceded to our request that it be at a neutral venue, and the Constitution Club of India has been chosen is what we've been told.
दरम्यान वांगचुक यांनी आपलं उपोषण मागे घेतल्यानंतर सीजेपीचे अभिजित दिपके यांनी त्यांचे आभार मानले. तसंच जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाहीत तोपर्यंत जंतर मंतरवरील आंदोलन सुरूच राहणार असल्याचं दिपके यांनी म्हटलेलं आहे. सोनम सर ने अपना हंगर स्ट्राइक तोड़ दिया है, तो इससे हमें बहुत ही खुशी और राहत मिली है, क्योंकि सोनम सर की जो लाइफ है वो इस देश के लिए बहुत ज़्यादा कीमती है. कॉकरोच जनता पार्टी का जो प्रोटेस्ट है जंतर मंतर पर, वो वैसे ही चलता रहेगा जब तक धर्मेंद्र प्रधान इस्तीफा नहीं देते. सोनम सर का जो सेक्रीफाइस रहा है 26 दिनों का, उसे हम वेस्ट नहीं जाने देंगे. जो दिल्ली पुलिस ने ब्रूटैलिटी करी है स्टूडेंट्स के अगेंस्ट, उन स्टूडेंट्स की जो सेक्रीफाइस थी उन्हें हम वेस्ट नहीं जाने देंगे. तो हमारा प्रोटेस्ट तब तक चलता रहेगा जब तक धर्मेंद्र प्रधान रिजाइन नहीं करते. सीजेपीचं देशभरात आंदोलन होणार आहे. देशभरात हे आंदोलन आजपासून केले जाणार आहे. आज देशव्यापी आंदोलन करा असं आवाहन सीजेपीनं केलंय. प्रत्येक राज्यामध्ये आंदोलन करण्याचं सीजेपीनं आवाहन केलेलं आहे आणि संपूर्ण देशभरात ही आंदोलनाची हाक दिलेली आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना, त्यांच्या पालकांना आणि इतर नागरिकांना सुद्धा या संपूर्ण आंदोलनामध्ये आपण मोठ्या संख्येनं सहभागी व्हा असं आवाहन सुद्धा सीजेपीनं केलेलं आहे. आता बातमी आहे काँग्रेसच्या आंदोलनासंदर्भातील. काँग्रेस राज्यभरात बेमुदत आंदोलन करणारे. आजपासून काँग्रेस सुद्धा संपूर्ण या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बेमुदत आंदोलन करणार आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत काँग्रेस सुद्धा आंदोलनावर ठाम आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी या संदर्भातली पोस्ट केली आणि माहिती दिली आहे. तर दिल्लीमधल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसलेली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसनं सुद्धा आजपासून राज्यभरात बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलनावर आपण ठाम आहोत असं त्यांनी सांगितलंय. तर हर्षवर्धन सपकाळ यांनी या संदर्भात ट्विट करत माहिती दिलेली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी तसंच निष्पाप विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित अमानुष लाठीचार्ज आणि अत्याचाराच्या निषेधार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी माफी मागावी असं त्यांनी म्हटलंय. त्याचबरोबर विद्यार्थ्यांवरील गुन्हे तत्काळ मागे घ्यावेत या मागण्यांसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं आजपासून मागण्या मान्य होईपर्यंत राज्यभरात बेमुदत आंदोलन केलं जाणार आहे. वळ्या पुढच्या बातमीकडे. केंद्र सरकारनं शिक्षण मंत्रालयामधले शिक्षण सचिव विनीत जोशी यांची बदली केलेली आहे. नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावर विद्यार्थी आंदोलन करतायत आणि या पार्श्वभूमीवर शिक्षण सचिवांची बदली झाली आहे. त्यांच्या जागी पशुसंवर्धन विभागाचे सचिव नरेश पाल गंगावार यांची शिक्षण सचिव म्हणून नियुक्ती केली आहे. तर विनीत जोशी आता पंचायती राज मंत्रालयाचे सचिव असणार आहेत. दिल्लीतल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतलेला आहे. दिल्ली पोलीस आयुक्तांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याचा अधिकार दिलाय आणि या कायद्याअंतर्गत व्यक्तींना प्रतिबंधात्मक नजर कैदेत ठेवण्याचा अधिकार आहे. हे आदेश 19 जुलै ते 18 ऑक्टोबर पर्यंत 3 महिन्यांसाठी लागू असणार आहेत. आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. 3 महिन्यांसाठी हे आदेश लागू असतील. पोलीस आयुक्तांना आता NSAचा अधिकार दिलेला आहे. सध्या दिल्लीमध्ये आंदोलन केलं जाते आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं हा मोठा निर्णय घेतलाय. मुंबईतील आंदोलनामध्ये तरुणीसोबत गैरवर्तन झालंय. शिवाजी पार्क मधला एक संतापजनक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. तरुणीशी गैरवर्तन करणारी ही व्यक्ती नेमकी कोण आहे असा सवाल रोहित पवार यांनी व्हिडिओ पोस्ट करत विचारलाय. हा नराधम नेमका कोण आहे या संदर्भात प्रश्न विचारत हा जर पोलीस असेल तर त्याला निलंबित नाही बडतर्फ करा अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे. विनयभंगाचा गुन्हा दाखल करून गजाआड करा असंही ते म्हणाले. महाराष्ट्र पोलीस दलाला लागलेली ही कीड आहे असाही घणाघात रोहित पवार यांनी केलेला आहे. रोहित पवारांनी ट्विटमध्ये काय म्हटलं आपण एकदा पाहूयात. हा व्हिडिओ बघून डोक्याची तिडीक उठली. कोण आहे हा नराधम? याच्या मुलीच्या वयाच्या मुलीसोबत हा किती किळसवाणं कृत्य करतोय. हा पोलीस असेल तर याला निलंबित नाही तर पोलीस दलातून बडतर्फ करा आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करून गजाआड करा. एक वेगळी प्रतिष्ठा असलेल्या महाराष्ट्र पोलीस दलाला
लागलेली ही कीड आहे, असा घणाघात रोहित पवार यांनी केलाय. या पुढच्या बातमीकडे. मुंबईतील आंदोलनामध्ये तरुणीसोबत गैरवर्तन केल्याच्या व्हिडिओवर काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनीही ट्विट करत संताप व्यक्त केलाय. शिवाजी पार्क मधील संतापजनक व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांनी टीका केलेली आहे. मुंबई पोलिसांचं हे वागणं काय आहे? महिला आंदोलकांची अशा प्रकारे गैरवर्तन का करतायत, असा थेट सवाल करत कारवाई करावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे. तर वर्षा गायकवाड यांनी काय म्हटलंय नेमकं ट्विटमध्ये आपण एकदा पाहूयात. मुंबई पोलिसांचं हे वागणं काय आहे? एक पुरुष पोलीस एका तरुण महिला आंदोलकांशी अशा प्रकारे गैरवर्तन का करतोय? तो हे प्रकरण त्याच्या महिला सहकाऱ्यांना हाताळू का देत नाहीये? त्याच्यावर काय कारवाई केली जाईल या संदर्भात त्यांनी प्रश्न विचारलेला आहे आणि हे अस्वीकारार्ह आहे असंही त्यांनी म्हटलंय. आणि आता पाहणार आहोत इतरही महत्त्वाच्या बातमी आहे नाशिकमधून. नाशिकमध्ये मुसळधार पाऊस होतोय आणि त्यामुळे गोदावरी नदीला पूर आलाय. नंदापूर धरणातून 13,932 क्युसेक पाण्याचा विसर्ग होतोय. गोदावरी नदीनं धोक्याची पातळी सुद्धा ओलांडली आहे. दुतोंड्या मारुती पाण्याखाली गेलाय. रामकुंड परिसरातल्या बाजारपेठांमध्ये पाणी झालेलं आहे. नदीकाठच्या रहिवाशांना त्यामुळे सतर्कतेचा इशारा दिलाय. नाशिकमधील धरणातील पाणीसाठ्यामध्ये झपाट्यानं वाढ झाली आहे. नागरिकांना आवाहन करतोय की आता आम्ही पूर परिस्थितीची पाहणी करतोय. आपल्याला जी धोकादायक परिस्थिती वाटत होती ती जी लेवल आहे 19,000 क्युसेकची ती आपण आता गाठलेली आहे आणि म्हणून जिल्हाधिकारी असतील, मी असेल, आमच्या प्रशासकीय सगळे अधिकारी आम्ही बघायला चाललो आहोत. पुराजवळ कुणीही येऊ नये आणि आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ शकते. रात्रीतून जर पाऊस वाढला तर त्याच्यामुळे सतर्कतेचा इशारा जारी आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांच्याकडे. सागर, नाशिकमध्ये मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आलेला आहे. काय सध्याची पुरासंदर्भातली दृश्य आहेत, काय सध्या तिथली माहिती आहे आणि हवामान विभागानं नाशिकला काय नेमका अंदाज वर्तवलाय? नक्कीच मी आता नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये आहे. ते बघितलं तर कालपासून खरं तर पावसाचा जोर वाढलेला होता. यामुळे गंगापूर धरणातून 19,000 क्युसेसचा पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला होता. पहाटेपासून हा विसर्ग जरी कमी करण्यात आला असला तरी 13,000 क्युसेसने पाण्याचा विसर्ग सध्या गंगापूर धरणातून करताना आपल्याला पाहायला मिळतो आणि होळकर पुलावर हाच विसर्ग हा 22,000पर्यंत येऊन पोहोचलेला आहे. खरं तर जिल्ह्याभरातील संपूर्ण जे धरणं आहेत ते तुडुंब भरलेले आहेत आणि याचा परिणाम देखील आपल्याला जाणवू लागलेला आहे. या गोदावरी नदी पाणी पातळीची वाढ मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळते आणि जे गोदाघाट परिसरातले जे छोटे मोठे मंदिरं आहेत ते सगळेच पाण्याखाली गेलेले आहेत. आपल्याबरोबर या संदर्भात बोलण्यासाठी नाशिकचे जिल्हाधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. सर, खरं तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. सायखेडा चा पूल जो आहे तो देखील पाण्याखाली गेलेला आहे. नेमकी जिल्ह्याची परिस्थिती काय आहे आणि आता आपण काय आढावा घेतो? नाही, आपल्याकडे आपले 4 तालुके असतो ना, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणीचा येतो, त्याच्यामध्ये आपल्याकडे ऑलमोस्ट 200 मिलीमीटर पाऊस सतत 3 दिवस पडला. त्यामुळे जो आपला गंगापूर धरण आहे आणि गौतमी गोदावरी धरण आहे ते पूर्णतः भरले आणि ऑलमोस्ट 13,000 काल दुपारी 2 वाजेपासून इनकमिंग आउटगोईंगला आपण मॅनेज केलं आणि 13,500 ते 13,800 या लेवलवर आपण पाणी गंगापूर धरणावर सोडलं आहे. परंतु याला अगर आपण सोडला, उर्वरित जो पाऊस आहे ते स्थानिक फ्री कॅचमेंट एरिया जो आपण नाशिक शहर आणि आजूबाजूच्या परिसरमध्ये बघतोय ते फ्री कॅचमेंट एरियाचा पाऊस आहे आणि ते जवळपास 14,000 क्युसेक्सपर्यंत फ्री कॅचमेंट एरिया या होळकर ब्रिजवर गेला होता आणि काल रात्री 3 ते 5 वाजेच्या मध्ये ते ऑलमोस्ट 27,000ला गेला होता. परंतु या गोष्टी असताना आपल्याकडे जो आपले फ्लड कंट्रोलचे मॉडेल्स आहे, आपण 42,000 जो आपला हाय फ्लड लेवल आहे त्याची तयारी केली. त्याच्या अर्थ आहे की नदीच्या जो साधारण पात्र आहे त्याच्यापासून 70 फूट मागे इथपर्यंतचे सगळे जो लो लाईंग एरियाजमध्ये जो दुकान असतील तर घर असतील त्याला आपण इव्हॅक्युएट केला. लोकांना सामान काढण्याची सूचना दिली. 6 वाजताचा आपण वॉर्निंग दिला होता. परंतु याच्या म्हणजे फ्लड कंट्रोलचा जो काम झाला त्याच्यामुळे रात्री 11 वाजेनंतरच त्या ठिकाणी ते त्याच्यापासून पुढे गेला आणि सतत पाऊस असल्यामुळे ते पुढे गेला. आपला अंदाज होता ते 24,000 ते 25,000मध्ये जाणार आहे. त्या अंदाजपासून 26,000 ते 27,000 ते रात्री 3 ते 5 या कालावधीमध्ये होता. हे सगळे असताना
आपण बघू शकतो की ते प्रत्येक 1000 क्युसेक्स अबाउट 6 इंच के आसपास रफली ते म्हणजे पाणीच्या हाईट वाढवतो आणि मागे कंटूरप्रमाणे ते अराउंड 10-10 फूट मागे जातो. याचा परिणाम हे झाला की एवढं पाणी वाढलं असलं तरी एकही पॅनिक कॉल पूर्ण नाशिक शहर असेल, जिल्हा असेल, कुठल्याही प्रकारचे लोकांना काढण्याचे असेल, आरोग्य विभागाला असेल, कोण अडकलेला असेल, एकही पॅनिक कॉल आपल्यापर्यंत आलेला नाही. कुठल्याही प्रकारची अडचणी आली नाही. कुठलेही जानमालचे नुकसानच्या आत्तापर्यंत एकही माहिती या म्हणजे पूर्ण जिल्ह्यामध्ये कुठे नाही. आणि नाशिक शहरच्या विशेषतः अगर आपण सांगू तर ऑलमोस्ट 300 पोलीस कर्मचारी जागेवर होते, 500पेक्षा जास्त महानगरपालिकाचे अधिकारी आणि कर्मचारी जागेवर होते. सक्शन मशीन होता, स्मार्ट सिटीचा कंट्रोल रूम चालू होता, महानगरपालिकाचे महापौर, उपमहापौर सगळे त्यांचे पदाधिकारी, त्यांचे अधिकारी ते जागेवर होते. आणि याचा परिणाम हे झाला की व्यवस्थितपणे पूर्ण कंट्रोलमध्ये परिस्थिती आली. खरं तर आता बघितलं तर जिल्हाधिकाऱ्यांनी या जिल्ह्याभरातील सगळ्या परिस्थितीची जी आहे ती माहिती दिल्याची आपल्याला पाहायला मिळते. सध्या 13,000 क्युसेसने पाण्याचा विसर्ग जो आहे तो गंगापूर धरणातून करण्यात येतो. यामुळे संपूर्ण जे घाटमाथ्यातील परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. धन्यवाद सागर या संपूर्ण सविस्तर आढाव्यासाठी. वळूया पुढच्या बातमीकडे. एक महत्त्वाची बातमी आहे. नेतृत्वाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचं घोडं अडलंय का अशी चर्चा आता सुरू झाली आहे. संयुक्त राष्ट्रवादीचं नेतृत्व कुणाकडे असेल यावरून पेच कायम आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते. विद्यार्थी आंदोलनामुळे चर्चा तात्पुरती खंडित झाली आहे असंही सूत्रांनी सांगितलंय. नेतृत्वावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती सुद्धा मिळालेली आहे. आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडे. स्वप्नील, विलिनीकरणासंदर्भात जी चर्चा सुरू होती ती जरा सध्या खंडित झालेली आहे विद्यार्थी आंदोलनामुळे. काय नेमकं सध्या राष्ट्रवादीच्या गोटामध्ये सुरू आहे? कशामुळे नेमका हा पेच निर्माण झालाय? नक्कीच संसदीय अधिवेशनापूर्वी कुठेतरी राष्ट्रवादी विलिनीकरणासंदर्भात मुख्य माहिती समोर येईल असं वाटत होतं. मात्र एकूणच देशभरात चाललेल्या तरुणांच्या आंदोलनामुळे ही चर्चा कुठेतरी आता खंडित झाल्याचं पाहायला मिळते. तसं दोन्ही बाजूकडून या ठिकाणी डिनायसुद्धा केलं जातं आहे. मात्र एकूणच जर पाहिलं तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात अंतर्गत चर्चा जी सुरू आहे, दोन्ही गटामध्ये अंतर्गत चर्चा सुरू असल्याची माहिती समोर येते. दरम्यान यामध्ये नक्की संयुक्त राष्ट्रवादीचं नेतृत्व कोणी करायचं या मुद्द्यावरती बऱ्याच जणांचं एकमत होत नाही अशा प्रकारे एक चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं. तसंच NDAमध्ये सहभागी होण्यासाठी संयुक्त राष्ट्रवादी म्हणून संयुक्त व्हावं लागेल, अशा प्रकारे सहभागी व्हावं लागेल किंवा पाठिंबा द्यावे लागेल अशा प्रकारे सुद्धा भाजपची अट होती. त्यामुळे या सर्व मुद्द्यांवरती चर्चा सध्या सुरू असल्याची माहिती आहे. मात्र एकूणच पुढील 1 ते 2 महिन्यामध्ये पुन्हा एकदा चर्चा सुरू होऊन याबद्दलची माहिती समोर येईल असं एकंदरीत दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे याबद्दल असं सांगितलं सुद्धा जातं आहे. मात्र संयुक्त राष्ट्रवादीचं नेतृत्व हे नक्की कुणी करावं यामध्ये अनेक गट सुद्धा पाहायला मिळते. यामध्ये 2 ते 3 गट आहेत, 2 ते 3 नावं सुद्धा पाहायला मिळतात. सुनेत्र पवार यांनी राष्ट्रवादीचं नेतृत्व करावं की शरद पवार गटातील एखाद्या नेत्याने या राष्ट्रवादीचं नेतृत्व करावं, शरद पवार हे अध्यक्ष असणार का, अशा प्रकारच्या बऱ्याच चर्चा सध्या सुरू आहेत आणि यावरती एकमत होताना पाहायला मिळत नाहीये. त्यामुळे नक्की संयुक्त राष्ट्रवादी म्हणून एकत्र येणार की कधी आणि याची घोषणा कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. मात्र एकूणच लोकसभेमध्ये संयुक्त राष्ट्रवादी म्हणून एक भूमिका या ठिकाणी पाहायला मिळते. कारण जे डिलिमिटेशन बिल असेल किंवा इतर जे काही बिल आहेत त्याला कुठेतरी शरद पवार गटाकडून पाठिंबा दिला जातो अशा प्रकारे सुद्धा वातावरण आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे जेव्हा हे बिल संसदेत येईल तेव्हा नक्की शरद पवार गटाची भूमिका काय असेल, यातून पुढची राजकारणाची गणितं ही कशी असणार याचा कुठेतरी एक शक्यता आणि शंकेची पाल जी आहे ते दाखवणे दिसून येते. अगदी त्यामुळे विलिनीकरणासंदर्भात जे मुद्दे आहेत ज्याच्यामुळे खरं तर हे संपूर्ण प्रकरण थांबलेलं आहे ते एकमत होणार का आणि या पुढच्या आगामी काळात काय राजकीय पडसाद याचे पाहायला मिळतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे. धन्यवाद स्वप्नील दिलेल्या माहितीसाठी. आणि आता आपण पाहणार आहोत पुण्यातल्या महत्त्वाच्या बातम्या आपलं पुणेमधून. राजगड वेल्हे तालुक्यामध्ये मुसळधार पावसामुळे ओढ्यांना पूर आलेला आहे. अनेक ठिकाणी माती वाहून गेली. वेल्हे बाजारपेठेतील ओढा खचल्यामुळे एका टिंबर दुकानाला तडे गेलेले आहेत. प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय. पुणे शहरामध्ये गेल्या 23 दिवसांमध्ये झाडपडीच्या 372 घटना घडल्यात. अग्निशमन विभागाच्या माहितीनुसार मुसळधार पावसामुळे झाडं पडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. काल एका दिवसात 27 घटना नोंदवल्या गेल्या आहेत. मावळ तालुक्यामध्ये खरीप हंगाम 2026 साठी पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत भात, सोयाबीन आणि भुईमूग पिकाचा विमा भरायला वेग आलेला आहे. शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण मिळावं यासाठी पीक विमा भरण्याचं आवाहन केलं जात आहे.
आणि आता पाहणार आहोत छत्रपती संभाजीनगरमधल्या महत्त्वाच्या बातम्या. छत्रपती संभाजीनगरमधील आरापूर औद्योगिक वसाहतीसाठी मोजणी पूर्ण झाली असली तरी शेतकऱ्यांच्या मोबदल्याच्या मागणीमुळे दराचा प्रश्न कायम आहे. ही कोंडी सोडवण्यासाठी प्रशासन, MIDC अधिकारी आणि लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत. आज काय विशेषचे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDHनं जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशनला नाही धोका. MDH सोया टीम अस्सल प्रोटीन. MDH